तर मित्रांनो, काल रात्रीला आपण या हॉटेलमध्ये थांबलो होतो. आता आपण इथून निघतोय नेपाळ बॉर्डरसाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी भगवान निळ पाटील स्वागत करतो तुमचं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. काल तुम्ही बघितलं असेल, आपण काल पोहोचलो होतो नेपाळ बॉर्डरच्या जवळ, म्हणजे आपण काल भारतातच होतो, यूपी मध्ये. आणि आपण जाणार आहोत सिनोली बॉर्डर पासून नेपाळमध्ये. तर सिनोली बॉर्डर आता आपण चाललोय. या बाजूच्या ज्या गाड्या आहेत, ट्रक वगैरे, ह्या पण सर्व नेपाळ चालल्या आहे. हे सर्व मटेरियल आपलं भारतातलं नेपाळमध्ये चालू असतं, देवाणघेवाण. तर समोर आहे सिनोली बॉर्डर. एकदा बॉर्डरला जाऊन भन्सार वगैरे काय प्रोसेस आहे ते बघूया. सर एक गाड़ी का एंट्री कहाँ कराना होता है? उस पार में। और जो कैमरा वगैरह है उसका एंट्री? नहीं, वो आते समय दिक्कत हो जाती है। हाँ, अच्छा अच्छा। तो कैमरा मोबाइल कुछ एंट्री कराने की ज़रूरत नहीं है। कितना चार्जेस लेंगे? अच्छा, ठीक है, चलो उस पर। बंसार बनाना है। अच्छा, तर मित्रांनो, नेपाळ जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा वगैरे काही लागत नाही. आपला आधार चेक करून त्या साहेबांनी सोडलंय आपल्याला. आधारवरच आपण नेपाळ फिरू शकतो. तर फायनली मित्रांनो, आपण नेपाळमध्ये पोहोचण्यासाठी जी आपली तळमळ होती ती आज पूर्ण होणार काही वेळात. आता इथं बाईक लावून आपण आपलं बॅग वगैरे चेक करणार. इथं बॅग वगैरे चेक करून घेतात ते, आणि सर्व चेक झाल्यानंतर आपण इथून समोर जाणार, मग नेपाळमध्ये एंट्री करणार. आता आपण आहे नेपाळमध्ये. आपण पोहोचलोय नेपाळमध्ये, बघू शकता तुम्ही समोर. आणि जिथं मी फोटो काढला होता ते भारत आणि नेपाळचे तिथली कमान होती. आता आपण इथून नेपाळमधून जाणार आहोत लुंबिनी, जिथं गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. तर नेपाळ पण खूप छान आहे, आणि तुम्ही सोबत राहा, कंप्लीट व्हिडिओ बघा, मजा येईल तुम्हाला. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर खूप कमी आहे, त्याचे काही चार्जेस वगैरे नसतात, ते फ्री आहे. तर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपण आहोत आता सिद्धार्थनगरमध्ये. ही बघू शकता तुम्ही समोरची कमान, छान आहे ना, मस्त एकदम. आणि हे सिद्धार्थनगर सिटी आहे. आता सिद्धार्थनगर सिटी संपल्यानंतर इथलं जे एअरपोर्ट आहे त्याच्या साईडनं आपण जाणार आहोत. तर हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इथं. तर मित्रांनो, आपल्या बाजूला आहे लुंबिनी एअरपोर्ट. तर ज्यांना वेळ कमी असेल ते बाय एअर पण इथे येऊ शकतात. इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, आणि इथून तुम्हाला पूर्ण नेपाळमध्ये पण कनेक्टिव्हिटी आहे बाय फ्लाईट. तर असं आहे मित्रांनो नेपाळ. कसं वाटलं तुम्हाला? अजून तर आपल्याला समोर जायचं आहे. तिकडले नजारे बघून तर तुम्ही आहा, मग म्हणजे घरी बसून निसर्गाचा आनंद घेतला जाईल. खूप छान आणि सुंदर आहे. तर मित्रांनो, तुमच्याशी गप्पा मारत मारत आता आपण पोहोचलोय लुंबिनीमध्ये. उसके बाद में शांतिदीप देखिए, लाइट जल रहा है। अच्छा। वहाँ से देखकर बस सीधा लेफ्ट हो जाना। हाँ, तो उस साइड में क्या है? जन्म स्थल, बुद्ध भगवान का जन्म स्थल है। अच्छा। आगे अशोक स्तंभ है। वो अच्छा। सब देखना है आपको। टिकट लगेगा आपका। टिकट कितना टिकट है अंदर का? 50 रुपीज लेगा सर। 50 रुपीज़। आपका नाम क्या है? धर्मेंद्र। धर्मेंद्र। अरे तुम तो हेमामा। चलो ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, याला काय म्हणतात कमेंट करा. आणि कसं आहे नेपाळ, मग अजून तर खूप लोक फोटो व्हिडिओ काढता येतं, आणि आपल्या भारतातले खूप लोक येतात बरं का येतं. जे बुद्धिस्ट आहे ना, खूप लोक येतं. हे आहे स्तूपा. मी तर मध्ये दर्शन, फोटो अलाउड नाही, त्यामुळे आपण बाहेरूनच घेतोय. दर्शन करून आलोय मी आतून. आणि हे आहे शांतिदीप. हे शांतिदीप आहे इथं. आणि समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे. मस्त पाणी, दोन्ही साईडने गार्डन, आणि ह्या साईडने रोड, आणि इकडून मेन एंट्री आहे. त्या साईडने ऑटो वगैरे येतात. हे मला माहित नव्हतं, मी ह्या साईडने आलो. तर ठीक आहे.
जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं. आणि इकडं गौतम बुद्धांची जन्मस्थळी आहे, इकडं जाण्याचा मार्ग आहे तो. आता तुम्ही जे आजी बघितल्या ना त्या छत्रपती संभाजीनगरच्या आहे. वा, म्हणजे खूप सारे लोक भेटले मला इकडे, गंगापूर वैजापूरचे पण काही लोक होते इथं. त्यांच्यासोबत एक व्हिडिओ काढला होता, पण तो पोर्ट्रेट मध्ये आहे, त्यामुळे तो टाकता नाही आला युट्यूबला. सूचना एवं प्रसारण केंद्र लुंबिनी। अब यहाँ से जाएंगे अभी अपन बाहर। आतापर्यंत आपण जे होतो ते सिद्धार्थनगर मध्ये, हा सपाट भाग आहे सगळा. आणि समोर जे बघताय तुम्ही हे आहे नेपाळ मधले डोंगर. तर बघूया आपण आता डोंगर कसे आहे ते. आपण एंट्री केली आता डोंगरांवरती, आणि इकडले रोड वगैरे डोंगरांमध्ये पण छान आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा, बस खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक एकदम भारी वाटलं नेपाळमध्ये येऊन. तर मित्रांनो, इथं झाला ऍक्सिडेंट. ते लहान मुलाला धरून ठेवलंय हातात, आणि यामुळे झालंय थोडस ट्रॅफिक जाम. वन साइड जाम आहे, येणारी जाणारी साइड ओके, ऑलवेज वेल. आपण मोटरसायकल आहे त्यामुळं ट्रॅफिकची एवढी अडचण नाही. समोरचे व्ह्यू बघा पण किती सुंदर आहे. आणि अशा प्रकृतीच्या याच्यामध्ये हे जे लोक राहायला आहे निसर्गाच्या सौंदर्यात, खतरनाक. सकाळी उठल्यानंतर काय मस्त एकदम सूर्यदर्शन, त्याच्यानंतर एक नॅचरल जे हवा वगैरे पाहिजे जगण्यासाठी, पाणी. केमिकलचं इकडे काही विषयच नाही ना, कारण सगळं निसर्गरम्य वातावरण आहे एकदम. आणि आपल्यासारखं हे नाहीये, आपल्याकडे खूप पोल्युशन आहे काही सिटीमध्ये. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये पण खूप पोल्युशन होतंय. जसं आपण मुंबई दिल्ली बघायचो तसं आपल्याकडे पण व्हायला लागलं. खूप ट्रॅफिक आहे आपल्याकडे पण. तसं इकडं नाहीये. इकडं थोडस पोल्युशन असेल बी गाड्यांचं, पण मग ग्रीनरी एवढी आहे ना तर सर्व क्लीन होऊन जाते. असं आहे भाऊ नेपाळ, छान आहे. आणि हे तुम्ही घरी बसून आनंद घेताय या सर्व गोष्टींचा, आणि मी इथं फिरून आनंद घेतोय. पण जे ब्युटी आहे ना इथली, ग्रीनरी, डोंगर वगैरे एकदम खतरनाक हो. हे समोरचं जे दिसतंय ना हे पाल्पा वृंदावन धाम आहे. जसं आपल्याकडे वृंदावन आहे भारतामध्ये, तसं इथं पण डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, छान आहे हे. आणि हे समोर जे आहे ना हे काल्या नागाच्या वरती श्रीकृष्णाजी उभे आहे, छान आहे. या साईडला खूप झाड तोडले, बहुतेक काहीतरी वरतून खाली ढसळला असेल, लँडस्लाइड वगैरे, किंवा रोडवरचे तोडले असतील, काहीतरी असेल, अडचण असेल त्यामुळे तोडले. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय नेपाळ मधील तानसेन सिटी मध्ये. आणि तानसेन हे येतं लुंबिनी प्रदेशात आणि पाल्पा जिल्ह्यामध्ये. तर असं तानसेन आहे. तानसेन मध्ये पण काही देवी देवतांचे मंदिर आहे, जसं की अमरनारायण याचं अमरनारायण एक मंदिर आहे, राणी महल आहे, रंबादेवी मंदिर आहे. पण आपण हे बघायला आहे ना खूप सारा वेळ जाईल, त्यामुळे प्रयत्न करूया की आपण डायरेक्ट जाऊया, कारण आपल्याला पोहोचायचं आहे पोखरा. आपण वेळेत पोहोचलो पाहिजे. उशीर झाला तर रात्रीचा आपल्याला इकडला जास्त अनुभव नाही, त्यामुळं दिवस माळवायच्या आत पोहोचायला पाहिजे असं आपलं नियोजन आहे. आणि याची जी हाईट आहे समुद्र सपाटीपासून तानसेनची, ही आहे बघा 1372 मीटर आहे. तर तानसेन मध्ये ना आपण थोडस
सिटीतून जाऊ, बाहेरून बायपास होता, पण म्हटलं एक सिटीची झलक बघावा कशी आहे ती. हे बाजूला एक गार्डन आहे आणि ते समोर नगरपालिकेचं ऑफिस आहे तानसेन मधलं. विशेष असं इथं सध्या दाखवण्यासारखं काही नाहीये, पण तरी ठीक आहे. जाऊया आता सिटीच्या आतून. तर आपण आता जिथं थांबलो होतो तिथं आपण बाईक वॉशिंग केली. आपण छत्रपती संभाजीनगरहून निघालो होतो तेव्हापासून गाडी वॉश केली नव्हती, तर खूप घाण झाली होती. घाण म्हणजे कपडा मारला जातो तसा, पण मग थोडस खराब वाटत होती, त्यामुळे क्लीन करून घेतली. व्यवस्थित वॉश करून दिले विचाराने. आणि ते दुकानवाले आपल्याला काहीतरी सांगत होते, मुक्तीनाथला गेल्यानंतर आहे ना तिथं एक दोन ज्या आपल्या खराब सवयी असेल त्या सोडून द्या. छान सल्ला दिला त्यांनी पण. तर मित्रांनो, समोरच्या डोंगराला बघू शकता, इकडली भाताची शेती. असे छोटी छोटी इकडं वाफे वाफे करून शेती केल्या जाते. आपल्याकडे बारे बारे वाफे म्हणतात त्याच. छान आहे. या गावाचं नाव आहे रंभा. आपल्याकडे देवतांच्या नृत्यांगना होत्या, रंभा, उर्वशी. ते गावाच्या नावावरून आठवलं, त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. तर ठीक आहे, पण गाव एकदम रंभेसारखंच सुंदर आहे. निसर्गाचे एकदम कुशीत बसलेलं गाव आहे, छोटस छान आहे. आणि समोरचं जे दिसतंय ना डोंगराला, तर मित्रांनो आपल्या समोर आहे आता रामदी नदी. रामदी नदी नेपाळच्या दक्षिण भागात येते आणि ही नेपाळच्या दक्षिण भागातून भारताच्या बिहार पर्यंत जाते. हिची कुल लंबाई आहे 507 किलोमीटर, ज्याच्यापैकी 200 किलोमीटर नेपाळमध्ये आणि बाकीचे 307 किलोमीटर आपल्या बिहारमध्ये आणि भारतामध्ये येते. आणि इथं एक समोर छोटस राम मंदिर पण आहे बरं का. हे आहे राम मंदिर. ह्या राम मंदिर आणि नदीचा काहीतरी संबंध असायला पाहिजे. नदीचं नाव पण रामदी आहे आणि रामाचं मंदिर पण आहे. छान आहे. समोर आहे पोलीस. काय म्हणतात पोलीस, अरे जवळ आल्यावर हात दिला एकदम त्यांनी. बघू काय म्हणतात ते. तर मित्रांनो ही चेक पोस्ट आहे. इथं डॉक्युमेंट वगैरे चेक केल्या जातात. तुमचं भन्सार वगैरे हे सर्व या ठिकाणी चेक केलं जातं. तर आपण आपले डॉक्युमेंट क्लिअर आहे. आपण भन्सार पण काढलं होतं, आरटीओ परमिट पण काढलं होतं.
त्यामुळे आपल्याला काही अडचण नाही. गेले 2 पैसे शिल्लक, पण डॉक्युमेंट आपण क्लिअर केले होते. एक दोघा जणांनी मला हे पण सांगितलं होतं की आरटीओची काही गरज नसते, पण म्हटलं नको. आरटीओची गरज केव्हा पडते, बाय चान्स जर काही ऍक्सिडेंट वगैरे जर झाला तर इन्शुरन्ससाठी मग आपल्याला अडचण येते. त्यामुळं आरटीओ वगैरे क्लिअर असणं गरजेचं आहे. तर हे तर आपले एंट्री करतात आणि डॉक्युमेंटची बाईकची एंट्री होते, आधार कार्ड वगैरे बघतात आणि सोडून देतात. तर आपण तिथून डॉक्युमेंट चेक करून आता निघालोय समोर. तर आपण आज पोहोचणार आहोत पोखराव.